So welcome. Nomenclature. नॉमेनक्लेचर सिस्टममध्ये तुम्ही फार परफेक्ट आहात असं मी समजतो. आहात ना? आणि नॉमेनक्लेचर सिस्टम आपण चालू करू. त्या नॉमेनक्लेचर सिस्टममध्ये अमाइन्सच्या दोन नॉमेनक्लेचर सिस्टम आपण जनरली घेतो, एक कॉमन आणि एक IUPAC. जनरली घेतो म्हणजे दोनच घेतो, कॉमन सिस्टम. आता कॉमन सिस्टममध्ये अल्किल अमाइनचे नॉमेनक्लेचर करायच्या दोन पद्धती आहेत. एक ॲज ए अल्किल अमाइन म्हणून आपण नॉमेनक्लेचर करतो, आणि दुसरा अमायनो अल्केन असं नॉमेनक्लेचर करतो. तर अल्किल अमाइन ठीक आहे, अल्किल अमाइन आपल्याला कॉमन नॉमेनक्लेचर सारखं वाटते, पण अमायनो अल्केन हा थोडासा IUPAC नॉमेनक्लेचर सारखा फील होते. तर IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये जशा टाईप होते तशा टाईपच अमायनो अल्केन मध्ये थोडासा पार्ट येते. पण लक्षात ठेवा, अमायनो अल्केन हा कॉमन नॉमेनक्लेचर सिस्टमचा पार्ट आहे आणि IUPAC नॉमेनक्लेचरचा सिस्टम पार्ट थोडासा वेगळा आहे. तर अल्किल अमाइन आणि अमायनो अल्केन असं नॉमेनक्लेचर सिस्टम केल्या जाते. तर याच्यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की जसं मी लिहितो CH3NH2 हा कोणता क्लासिफिकेशन आहे? प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शरी अमाइन. प्रायमरी अमाइन, कारण की इथे एकच हायड्रोजन रिप्लेस झाला, त्याच्यामुळे हा प्रायमरी अमाइन. तर आता हा अल्किल अमाइन नॉमेनक्लेचर सिस्टम नुसार मी याला काय नाव देईन? मिथिल अमाइन. मिथिल अमाइन. आणि अमायनो अल्केन या नॉमेनक्लेचर सिस्टम नुसार काय नाव यायला पाहिजे? अमायनो मिथेन. अमायनो मिथेन. तर अशा प्रकारे फार सिंपल याचं कॉमन नॉमेनक्लेचर सिस्टम आहे. त्याच्यामध्ये दोन प्रकार तुम्ही डोक्यात चांगले ठेवा, की एक तर अल्किल अमाइन, दुसरा अमायनो अल्केन. तर अल्किल अमाइन मध्ये आपण अल्किल ग्रुपचं नाव पहिले घेतो, त्याच्यानंतर अमाइन लिहितो, आणि अमायनो अल्केन मध्ये पहिले आपण अमायनो लिहितो आणि मग त्याला अटॅच असणारे किंवा जो अल्केन अटॅच आहे, जो अल्किल ग्रुप अटॅच आहे त्याला आपण अल्केन करतो. आता या थोड्याशा बेसिक नॉमेनक्लेचर सिस्टम मध्ये अजून 2-3 एक्झाम्पल किंवा एकच एक्झाम्पल एक्स्ट्रा पाहू आपण. C2H5 हा मिथिल ग्रुप आहे, तो नायट्रोजनला अटॅच झाला, एक हायड्रोजन रिप्लेस झाला, प्रायमरी अमाइन. तर याला आपण काय म्हणू? हा इथिल ग्रुप आहे, त्याच्यामुळे हा झाला इथिल अमाइन. आणि अमायनो अल्केन या नॉमेनक्लेचर नुसार काय होईल? अमायनो इथेन. इथिल अमाइन किंवा अमायनो इथेन. तर अशा प्रकारे कॉमन नॉमेनक्लेचरची सिस्टम आहे, अल्किल अमाइन किंवा अमायनो अल्केन. पण जेव्हा एक पेक्षा जास्ती ग्रुप अटॅच होतात, ठीक आहे, आता प्रायमरी अमाइन्स झाला, जेव्हा सेकंडरी आणि टर्शरी अमाइन्स जेव्हा येते तेव्हा थोडासा नॉमेनक्लेचरवर आपल्याला मोर फोकस करावा लागतो. आता जसं मी इथून हा सेकंडरी अमाइन बनवला, 2 हायड्रोजन रिप्लेस झाले अल्किल ग्रुप, हा झाला सेकंडरी अमाइन. आता बस सेकंडरी अमाइन मध्ये आता मी नॉमेनक्लेचर कसं करीन? 2 नॉमेनक्लेचर पद्धती आहे कॉमन मध्येच. कोणत्या? की एक अल्किल अमाइन, दुसरा अमायनो अल्केन. अल्किल अमाइन मध्ये मी काय करतो की किती प्रकारचे अल्किल आहेत? एकाच प्रकारचा अल्किल आहे पण डबल अटॅच आहे. तर मी काय करतो, 2 इथिल ग्रुप असल्यामुळे आपला नेहमीचा डाय इथिल अमाइन, ठीक आहे. अमायनो अल्केनच्या बाबतीत मला एक अल्केन जो आहे तो पॅरेंट चेन म्हणून कन्सिडर करावा लागतो, आणि एक अल्केन जो आहे जो सबस्टिट्युएंट म्हणून कन्सिडर करावा लागतो. आता दोन्ही सेम असल्यामुळे मी काय करतो की इथिलला पॅरेंट अल्केन चेन, म्हणजे इकडे कोणता राहिला? हा झाला सबस्टिट्यूशन. तर सबस्टिट्यूशन नायट्रोजनला अटॅच आहे, त्याच्यामुळे पहा एन इथिल अमायनो इथेन. आलं लक्षात? सगळ्यात पहिले तर कॉमन मध्ये तर आपल्याला हे आपण IUPAC मध्येच लावू, ठीक आहे. कॉमनच घ्यायचं राहिलं तर आपण हेच घेऊ, म्हणजे थोडासा आपण स्पेसिफिक फोकस करू. तुम्हाला माहित असावं म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, पण आपण फोकस करताना पॉईंट हाच राहील की अल्किल अमाइन. अल्किल अमाइन मध्ये काय करतो आपण? जो अल्किल ग्रुप आहे त्या अल्किल ग्रुपला पहिले लिहितो आणि मग अमाइन्स लिहितो. जसे 2 अल्किल ग्रुप आले, डाय इथिल,
दोन इथिल ग्रुप आहे त्याच्यामुळे डाय इथिल अमाइन. आणि याच्या वेळेस काय करतो आपण, आपल्याला एक पॅरेंट अल्केन असला पाहिजे की म्हणजे जो मेन अल्केन आहे ज्याला अमाइन ग्रुप अटॅच आहे, हा झाला आपण याला म्हणू पॅरेंट अल्केन. अमायनो इथेन हा जो आहे हा सबस्टिट्युएंट आहे असा कन्सिडर करू. आणि तो कशाला अटॅच आहे, नायट्रोजनला अटॅच आहे, त्याच्यामुळे एन इथिल अमायनो इथेन किंवा डाय इथिल अमाइन. पुन्हा एखादा एक्झाम्पल आपण, आता मी काय करतो, हे सेम न घेता मी इथे घेतो मिथिल. ठीक आहे. आता मिथिल घेतल्यावर काय, मिथिल घेतल्यावर इथं दोन प्रकारचे अल्किल ग्रुप झाले, एक इथिल आणि दुसरा मिथिल. तर आता तुमच्या लक्षात आहेच की मी कोणता पहिले घेईल, इथिल घेईल की मिथिल घेईल. इथिल कशामुळे, त्याच्या अल्फाबेटिकल ऑर्डरमुळे. तर माझं नाव काय होईल इथं, इथिल मिथिल अमाइन. इथिल मिथिल अमाइन, सिंपल. आता मी जेव्हा दुसरा कॉमन नॉमेनक्लेचर सिस्टम यूज करीन तेव्हा आता मला त्याच्यामध्ये एक पॅरेंट अल्केन अमाइन चेन कन्सिडर करायचे आहे की जे मेन अमाइन आहे आणि दुसरा जो आहे तो त्याला सबस्टिट्युएंट आहे. तर आता पॅरेंट मध्ये सिलेक्ट करताना ज्याचा कार्बन चेन लॉंग आहे तो झाला पॅरेंट. आता कोणामध्ये कार्बन संख्या जास्ती आहे, इथिल मध्ये की मिथिल मध्ये, इथिल मध्ये, तो झाला माझा पॅरेंट अल्केन. तर मग माझा सबस्टिट्युएंट कोणता झाला, मिथिल. तर मी आता त्याचं नाव कसं करीन, मिथिल, सॉरी कोणाला अटॅच आहे, डायरेक्ट नायट्रोजनला अटॅच आहे, एन मिथिल, एन मिथिल इथेन अमाइन. हा नॉमेनक्लेचर सिस्टम, एन मिथिल इथेन अमाइन. या नॉमेनक्लेचर सिस्टम मध्ये इथिल मिथिल अमाइन. ठीक आहे. आता आपण पुन्हा नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. आता मी तिसराही रिप्लेस करतो, टर्शरी अमाइन बनवतो. आता या अमाइन मध्ये काय होईल, याचं नॉमेनक्लेचर सिस्टम कसं येईल. आता जसं पहिला नॉमेनक्लेचर सिस्टम आहे आपला अल्किल अमाइन, अल्किल अमाइन नुसार कसं होईल याचं नॉमेनक्लेचर सिस्टम, की कोणते कोणते अल्किल आहे, मिथिल मिथिल इथिल, म्हणजे दोन मिथिल आहे त्याच्यामुळे मी त्याला शब्द वापरीन डाय मिथिल, आणि एक आहे इथिल. तर अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार इथिल पहिले येते त्याच्यामुळे मी लिहील इथिल डायमिथिल अमाइन. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर अमायनो अल्केन वाला जो पार्ट आहे जो सेकंड कॉमन नॉमेनक्लेचर सिस्टम मध्ये येते, त्याच्यामध्ये आता मला पाहायला लागेल की पहिले लॉंगेस्ट कार्बनची आहे, कोणाची आहे, इथिलची आहे की मिथिलची आहे, इथिलची आहे, म्हणजे तो झाला पॅरेंट अल्केन. म्हणजे हा झाला मेन अल्केन, म्हणजे अमायनो इथेन, अमायनो इथेन हे मेनचे आहे. आणि हे जे दोन मिथिल ग्रुप आहे हे ब्रँच, आणि डायरेक्ट नायट्रोजनला अटॅच असल्यामुळे पहिलाही नायट्रोजनला अटॅच आहे, दुसराही नायट्रोजनला अटॅच आहे, एन एन डाय मिथिल अमायनो इथेन, एन एन डायमिथिल अमायनो इथेन. तर अशा प्रकारे इथिल डायमिथिल अमाइन, एन एन डायमिथिल अमायनो इथेन हे दोन नॉमेनक्लेचर सिस्टम आहे. आणि दोन्ही नॉमेनक्लेचर सिस्टमची व्यवस्थित रिपीट ऐकून तुम्ही त्याला थोडंसं पक्का करा. मी तुम्हाला एक पेपर पाठवेन, त्या पेपरमध्ये सर्वांनी सॉल्व करून मला रिव्हर्स तो पाठवायचा. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये मला लक्षात येऊन जाईल की तुम्हाला किती समजलं. तर कॉमन नॉमेनक्लेचर सिस्टम आपण इथं आता क्लोज करू. कॉमन नॉमेनक्लेचर सिस्टम मध्ये एक पुन्हा राहिला की ठीक आहे, ॲरोमॅटिक नॉमेनक्लेचर सिस्टम आपण नंतरच पाहू. त्याच्यानंतर आपण स्टार्ट करू IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टम. कॉमन नॉमेनक्लेचर सिस्टमच्या पुन्हा दोन गोष्टी एकदा रिपीट करतो. कॉमन नॉमेनक्लेचर सिस्टम दोन प्रकारे केल्या जाते, एक अल्किल अमाइन आणि दुसरा अमायनो अल्केन, अल्किल अमाइन आणि अमायनो अल्केन. आता आपण IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टम, IUPAC सिस्टम. IUPAC सिस्टमची तुम्हाला चांगली माहिती आहे. कोणता फॉर्म्युला आहे आपला, प्रिफिक्स प्लस रूटवर्ड प्लस सेकंडरी
प्रायमरी सफिक्स प्लस सेकंडरी सफिक्स. प्रिफिक्स, रूट वर्ड, प्रायमरी सफिक्स प्लस सेकंडरी सफिक्स या फॉर्म्युल्यानुसार आपण जाणार आहोत. जेव्हा अमाइन हा प्रायमरी सफिक्स प्रिफिक्स मध्ये असतो तेव्हा त्याला अमायनो म्हणून यूज केला जाते, आणि जेव्हा अमाइन हा सेकंडरी सफिक्स मध्ये असतो तेव्हा त्याला अमाइन्स म्हणूनच यूज केला जाते. ठीक आहे, तर त्याचा आपण एक्झाम्पल पाहू. याच्या आधी आपण प्रॅक्टिस घेतली आहे, पुन्हा एक्झाम्पल पाहू. आता एक्झाम्पल मध्ये जसं CH3NH2 प्रायमरी अमाइनचा आपला कॉमन एक्झाम्पल आपण घेतलं. एकदा कॉमन नॉमेनक्लेचर थोडासा आठवून पाय. कॉमन नॉमेनक्लेचर नुसार याचं काय नॉमेनक्लेचर येईल? मिथिल अमाइन, मिथिल अमाइन. दुसरा नॉमेनक्लेचर सिस्टम अमायनो मिथेन. आणि आता तिसरा IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टम. IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टम नुसार प्रिफिक्स किंवा प्रिफिक्स म्हणजे सबस्टिट्युएंट इथं आहे नाही, त्याच्यामुळे तो काढून घेऊ. त्याच्यानंतर इथे वर्ड रूट किंवा रूट वर्ड, तर किती कार्बन आहेत? एकच कार्बन आहे, त्याच्यामुळे इथे येईल मिथ. प्रायमरी सफिक्स कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड असल्यामुळे AN, आणि सेकंडरी सफिक्स अमाइन, तर मिथॅनामाइन हा झाला त्याचा IUPAC नॉमेनक्लेचर. जेव्हा आपण थोडीशी चेन, नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. CH3H. सेकंडरी अमाइन. सेकंडरी अमाइन मध्ये आता दोन मिथिल ग्रुप आहेत, ठीक आहे, आणि एक हायड्रोजन आहे. तर आता कॉमन नॉमेनक्लेचर थोडासा जुना रिवाइज करून घेऊ. कॉमन नॉमेनक्लेचर नुसार काय होते की दोन मिथिल असल्यामुळे आपण याला लिहितो डाय मिथिल अमाइन. त्याच्यानंतर डायमिथिल अमाइन झाल्यानंतर दुसरी पद्धत अमायनो अल्केन. अमायनो अल्केन मध्ये आपण एक पॅरेंट अल्केन पकडतो, एक सबस्टिट्युएंट पकडतो. तर सबस्टिट्युएंटला मी लिहिलं एन मिथिल अमायनो मिथेन, एन मिथिल अमायनो मिथेन. आणि आता IUPAC नॉमेनक्लेचर हे झाले कॉमन नॉमेनक्लेचर. IUPAC नॉमेनक्लेचर नुसार आता इथं आपल्याला लॉंगेस्ट कार्बन चेन पाहावं लागेल. दोघांकडे कार्बन चेन सेम आहे, म्हणजे एक आपल्याला पकडावं लागेल लॉंगेस्ट कार्बन चेन आणि एक पकडावं लागेल सबस्टिट्युएंट. आता हा पकडला मी लॉंगेस्ट कार्बन चेन, हा पकडला सबस्टिट्युएंट. आणि सबस्टिट्युएंट नेहमी IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये आपण पहिले लिहितो. आता सबस्टिट्युएंट किती नंबरच्या कार्बनला अटॅच आहे त्याच्यापेक्षा सबस्टिट्युएंट हा डायरेक्ट नायट्रोजनला अटॅच आहे इथं अमायनोच्या बाबतीत. तर सबस्टिट्युएंट नायट्रोजनला अटॅच असल्यामुळे मी ह्या कॉमन नॉमेनक्लेचरची थोडीशी एक पद्धत वापरतो सबस्टिट्युएंट लिहिण्याची. एन मिथिल म्हणजे हा नायट्रोजनला अटॅच आहे, एन मिथिल. आणि त्याच्यानंतर मी IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टम चालू करतो. लॉंगेस्ट कार्बन चेन मध्ये एकच कार्बन आहे, त्याच्यामुळे मिथ, कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड आहे AN, आणि सेकंडरी सफिक्स अमाइन, एन मिथिल मिथॅनामाइन. ठीक आहे, आता एक्झाम्पल आपण चेंज करू. इथं मी आता टर्शरी घेतो, इथं ग्रुप घेतो C2H5. आता C2H5 घेतल्यावर काय होईल? C2H5 घेतल्यावर इथे येईल लॉंगेस्ट कार्बन चेन. आता हाय झाली C2H5. तर सगळ्यात पहिले आपण कॉमन नॉमेनक्लेचर सिस्टम नुसार जर पाहिलं, जर सगळ्यात पहिली पद्धत जी आहे त्याच्यानुसार एक इथिल ग्रुप आहे, दोन मिथिल ग्रुप आहे. तर सिंपली अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार इथिल पहिले लिहू. इथिल डायमिथिल अमाइन, इथिल डायमिथिल अमाइन. आणि आता दुसरी सिस्टीम कोणती? अमायनो अल्केन वाली. अमायनो अल्केन मध्ये काय? अमायनो अल्केन मध्ये आपण एक पॅरेंट अल्केन चेन शोधतो. ही सपोज आपली पॅरेंट अल्केन चेन झाली, ज्याच्यामध्ये कार्बन संख्या जास्ती आहे. तर म्हणजे अमायनो इथेन हा झाला पॅरेंट अल्केन चेन. त्याच्यानंतर हे दोन झाले सबस्टिट्युएंट. तर त्या सबस्टिट्युएंटला मी कसं लिहितो? एन एन डायमिथिल, एन एन डायमिथिल अमायनो इथेन.
एन एन डायमिथिल अमायनो इथेन. आता आयुपीएससी नॉमेनक्लेचर मध्ये मी कसा घेतो, आयुपीएससी नॉमेनक्लेचरचा बेसिक फॉर्म्युला पहा, आपण जो नेहमी घेतो तो लक्षात असेल तर लक्षात येईल, थोडासा रिवाइज करून घ्या, प्रिफिक्स सफिक्स वाला. तर आता त्याच्यानुसार लॉंगेस्ट कार्बन चेन पहिले सिलेक्ट करा की लॉंगेस्ट कार्बन चेन इथिलची आहे. त्याच्यानंतर सबस्टिट्युएंट पाहायचे, सबस्टिट्युएंट मिथिल सबस्टिट्युएंट आहे आपल्याकडे 2 मिथिल. आता सबस्टिट्युएंट कुठं अटॅच आहे, डायरेक्ट नायट्रोजनला अटॅच सबस्टिट्युएंट आपण पाहिले तर तो होईल एन 2 सेम ग्रुप आहे डायमिथिल. हे झालं प्रिफिक्स, कारण की हे सबस्टिट्युएंट आहे. त्याच्यानंतर या प्रिफिक्स मध्ये आपण आता तो आपला रूट वर्ड वाला फॉर्म्युला लावू. रूट वर्ड कोणता आहे, लॉंगेस्ट कार्बन चेन 2 कार्बनची आहे इथ, प्रायमरी सफिक्स एन आणि सेकंडरी सफिक्स अमाइन, इथॅनामाइन. एन डायमिथिल इथॅनामाइन हा झाला आपला आयुपीएससी नॉमेनक्लेचर. ठीक आहे. तर अशा प्रकारे आयुपीएससी नॉमेनक्लेचर असते. आणि हा कॉमन नॉमेनक्लेचर सिस्टम, कॉमन नॉमेनक्लेचर सिस्टमचे पुन्हा 2 पार्ट आहेत. तर अशा प्रकारे आयुपीएससी नॉमेनक्लेचर आणि कॉमन नॉमेनक्लेचर सिस्टम आहे. मी पुन्हा एक्झाम्पल पाठवीन आणि ते एक्झाम्पल वाचायचे आणि मग मी दिलेली टेस्ट सॉल्व करायची आणि मला पुन्हा परत ते ऑनलाईन पाठवायचे. ठीक आहे. तर आज पहिला दिवस, आज पुरती इतकंच. ठीक आहे. थँक्यू.